हॅलो गाईज, तर फायनली आज आमचे पेपर संपले युनिव्हर्सिटीचे सेकंड इयरचे आणि आम्ही जाऊ आता फायनल इयरला रिझल्ट लागल्यावर अजून टाईम आहे. सो तर मग सगळेजण खुश आहे आणि पाहू शकता तुम्ही गाईज इकडे नारळ फोडत आहे कारण की पेपर झाले म्हणून सगळे खुश आहे. सगळे पास होण्यासाठी नारळ फोडतोय. कसे गेले पेपर? आजचा टिकटॉक गेला, बाकीचे मस्त मस्त गेले. पेपर कसा गेला आपण? आता रिझल्ट आल्यावरच कळेल. अरे पॉझिटिव्ह बोल. एकदम मस्त भावा. पेपर कसा गेला? पेपर कसा गेला अर्षा? खूप छान. नाउ आय विल एन्जॉय माय सेल्फ. कसा गेला? मस्त. ठीक होता बाकीचे ओव्हरऑल पण ठीकच होते. आता बघू काय मस्त वाटते. मी आता घरी जाणार, मजा करणार, खाणार पिणार. सगळ्यांचा तोच प्लॅन आहे. तर आमच्या आता डेज सुरू होणार आहे पण डेजला कोणी इथे थांबणार नाही. वायवा झाली का सगळे गायब होतील. आता आपण जाऊ बसमध्ये. पोरं इथे खोबरं खाऊन राहिलेले आणि आपण आलो. काय आम्ही आता बसमध्ये आलोय. लास्टला बसलोय नाचायसाठी. डान्स दाखवू नाही शकत कारण की ते गाणे लावले का कॉपीराईट होऊन लागतं. आणि आता जाऊ. एक मंदिर आहे रस्त्यात, थांबलो तर तिथे जाणार आहे आपण. अजून ते फिक्स नाही. आणि काय नाही, पेपर ओव्हरऑल चांगले गेले. थोडे काही अवघड पण गेले. पाहू आता रिझल्ट आल्यावर कळेल. मागे आपला पूर्ण ग्रुप बसलेला आहे. काय अर्धे ना. सो गाईज बस चालू झाली आणि आता गाणे लावत आहे. आपण थोडे रिव्ह्यू घेऊ पोरांना कसे काय पेपर गेले वगैरे. हॅलो गाईज, तर आपण आता रिव्ह्यू घेणार आहे. आमचे फायनली पेपर संपले. तर मुलांना कसा पेपर गेला आणि नंतर ते आता सुट्ट्यांमध्ये काय करणार आहे आपण त्यांना विचारू. काय नाही बाबा, मस्त गेले पेपर आम्हाला सगळ्यांना. 2-3 विषय ऑड आलेले होते पण आता काय आहे, ते ग्रेस वगैरे लागून आम्ही पास होऊन जाऊ अशी अपेक्षा करतो. आणि बाकी मस्त गेले पेपर. हर्ष तुला? काही नाही, पेपर फक्त पूर्ण भरून आलो आम्ही. ती आमची होते का आता उरलेली इच्छा आहे. का अशा आहे बस मागे भेटलं पास झालं बस. जसं आलाय तसं गेलाय. 48-46 पेजेस लिहून आला. आता ते समजेल काही दिवसांनी की त्यांचा काही फायदा होतो की नाही होती. प्रत्येक पेपरात नवीन एक्सपिरियन्स. दुसरं काही नाही. दरवाजातून आला आणि दरवाजातूनच गेला. अच्छा था, लेकिन बीइंग अ मेडिकल स्टूडेंट क्वालिटी से ज़्यादा पेपर खत्म होने की ज़्यादा खुशी है. पेपर खूप छान होते. पेपर संपले. खूप खूप आनंद होतोय आम्हाला. तुझ्या कसा गेला? मस्त गेले पेपर. खुशी याची की पेपर संपले बस. पेपर ओवरऑल ठीक ठीक गए इस बार मेरे लिए. बट सेकेंड ईयर फाइनली खत्म हो रहा है ना. 1.5 ईयर इतना बड़ा वेट कंप्लीट हो रहा है. खूप छान गेले पेपर. फायनली झाले. कशात बोलायचं आहे का? काही बी बोल. गाईज एवढं फ्री फ्री वाटतंय माहिती का. असं वाटतंय की वी विल फ्लाय टू द स्काय नाउ. वी कॅन डू एनीथिंग व्हॉट एव्हर वी वॉन्ट. पेपर सगळे चांगले होते. फक्त एकच रिग्रेट आहे की अगस्त पेपरमध्ये लिहायला भेटलं नाही. योगीराज? सर्व चांगलं आहे. एक आनंद आहे, पेपर संपल. कसा गेला मात्र आणि योगीराजची एमसीक्यू बरोबर असली तरी पण तो म्हणतो नाही मला खूपच कमी मार्क्स पडणार. पेपर एक्स्ट्रा केला त्याच्यापेक्षा पण खूपच इझी होता. लास्ट होता पण छान होता. जाऊ बोल. छान गेले एकदम. आता रिझल्ट आल्यावर बघू काय होते. बोल. खूपच छान होता. एवढीच आशा की पास होऊन जावं फक्त. पहिली गोष्ट पेपर संपले हे खुशी असते. पेपर कसा मी पेपर कसा गेला? ओव्हरऑल सांगायचं का? हा ओव्हरऑल. ओव्हरऑल म्हणलं तर आगतचा आणि संहिताचा बेकार होता पेपर. आजचा पण ठीक ठीक होता. बाकी सगळे मस्त होते. भावना तुला? खूप छान गेले सगळे पेपर. माधुरी? सगळे पेपर चांगले गेले. पास तर होऊनच. कसे गेले तुला सर्व? देवाच्या भरोश्यावर दिले.
हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता. एक आता बघू काय होतंय ते. अमन बाई पेपर तर लय खराब गेले पण एक गोष्ट भारी झाली पेपर संपले. कडक गेले भाई पेपर संपले. चांगले गेले अजून चांगले गेले असते जर चांगले क्वेश्चन आले असते. यायला रडतच राहील. यशवी दाखवले म्हणून चांगले गेले. थँक्यू थँक्यू. आले तसे गेले. जसा बलराजला गेला तसा आम्हाला गेला. गाणे लाव ना सौद्या. सो गाईज आता गाणे लावतोय आनंदात. रोज गाणे लागत होते बसमध्ये पण नाचत नव्हतो आम्ही, पण आता फुल नाचायचंय. चला सारा जिल्हा हिला हुआ रे जलजला. समोरी नजरेची शाळा रोज बनवायची हाय. लैला आणि मजनूची सैरवाली लव्ह स्टोरी आपल्याला बनवायची हाय. ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय. काले काले तर काही आता आलंय आमचं हॉस्टेल. नाचून झालंय, मुलं सगळे दमलेले पाहू शकतो. सगळे मुलं दमले. आता जाऊ आता हॉस्टेल आलंय. आणि लय आनंद झालेला आहे कारण पेपर संपलेले. पाहू आता आज हॉटेलला जाऊ मस्त खायला काहीतरी प्लॅन करावं लागेल. बाय.